तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे पार्ट 15। आज पार्ट 15 मध्ये मी काही तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंगचे काही ॲडव्हान्स पॉईंट शिकवणार आहे। तुम्ही गेल्या पार्ट्समध्ये बघितलं असाल, मी तुम्हाला एक्सप्लेन केलं जेव्हा मार्केट अप साईडला जातं तेव्हा हायर हाय फॉर्म करतो आणि जेव्हा मार्केट डाऊन साईडला जातो तेव्हा लोअर लो फॉर्म करतो। तुम्हाला मी परत एकदा दाखवतो ह्या चार्टवर। हे बघा, हा हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हा म्हणजे मार्केट अप साईडला चाललेलाचा स्ट्रक्चर आहे। आणि जेव्हा ही मार्केट लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय आणि लोअर लो जेव्हा लावतो तेव्हा मार्केट डाऊन साईडला चाललेलं आहे। तर ह्यामध्ये एक ॲडव्हान्स पॉईंट मी तुम्हाला शिकवणार आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर। तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कधी होतं? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर जेव्हा ही मार्केटचा हायर हाय इथं बनला असेल, हे बघा इथं हायर हाय बनलेला आहे, पण जेव्हाही हा हायर हायला मार्केट इथं हा क्रॉस होतो तेव्हा इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो। मी तिथं लिहितो आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर BOS। एक मिनटं, BOS। हे बघा, बघू शकता परत मार्केट कुठं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे अप ट्रेंडमध्ये। तर तुम्ही बघू शकता, मी एक कॉपी करून तुम्हाला दाखवतो आहे की हे बघा, हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथं एक बनलेलं आहे। काय बनलेलं आहे बघा, बघू शकता इथं ह्या हायर हायला ह्या मार्केटने इथून क्रॉस केलेला आहे तेव्हा हा मार्केट अपसाईडला गेलेला आहे। थांबा, मी तुम्हाला नाव पण लिहितो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की काय का आहे। एक मिनटं, जो पॉईंटवर मी ठेवलेला आहे तो हायर लो आहे की हे बघा, हा हायर हाय बनला आहे। जेव्हा आपण हायर हायला क्रॉस करून मार्केट अपसाईडला जातं तिथं तेव्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो तिथं, म्हणून मी बॉस लिहिलेला आहे। परत बघू शकता इथं हायर हाय बनवला आहे, परत लोअर साईडला येऊन जेव्हा ही हायर हायचा क्रॉस होतो तेव्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं अप ट्रेंडमध्ये। तसं डाऊन ट्रेंडमध्ये पण मी तुम्हाला जरा फास्ट फॉरवर्ड करून तिथं मी सगळे हायर लोअर लो आणि लोअर हाय मार्क करून ठेवतो आहे। तर बघू शकता की मी जरा फास्ट फॉरवर्ड करून इथं सगळे नावं बिवं लिहून टाकलेले आहेत आणि तुम्हाला मी इथं पण एक्सप्लेन करतो। जेव्हा ही मार्केट लोअर लो लावतो, लोअर लो लावून लोअर हाय करून जेव्हा ही लोअर लोला हा मार्केट इथं क्रॉस करतो तेव्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं। तेव्हा मार्केट परत खाली येऊन जेव्हा ही लोअर लो लावतो आणि परत लोअर लोला लोअर हाय लावून नंतर लोअर लोला जेव्हाही मार्केट इथं क्रॉस करतो तेव्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो। आय होप तुम्हाला सगळं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर का असतं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळालं असेल। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चॉक पॉईंट का असतात, चॉक पॉईंट म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर का असतं, जरा अजून डीपमध्ये हळूहळू जाऊन एक्सप्लेन करतो की काय कशाला बोललं जातं, केव्हा चॉक होतो, केव्हा चॉक नाही होत, व्हॅलिड पॉईंट काय आहे चॉकचे, ते हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तर थँक्यू।